नमस्कार, मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात अभिजित भारत। आज विधानसभा हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस असून आज विरोधकांनी ईव्हीएम आणि शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन या पिकांना हमीभाव मिळावा म्हणून विधान भवनाच्या पायऱ्यावर तीव्र निदर्शने केली। सीसीआय जे आहे महाराष्ट्रातून कमी प्रमाणावर खरेदी करत आहे, कारण हमी खरेदी केंद्रच महाराष्ट्रात अतिशय कमी प्रमाणात सुरू आहे। मला असं वाटतं सोयाबीनची पण अशीच परिस्थिती, एकीकडे सोयाबीनच्या तेलाचे भाव वाढलेले आणि सोयाबीनचा भाव कमी झालेला आहे। धानाची सुद्धा स्थिती अशीच आहे। सरकारचं आयात निर्यात धोरण अतिशय चुकीचं आहे केंद्राचं, आणि राज्य सुद्धा उघड्या डोळ्यानं हे बघतंय। अभी भी क्यों ये डरते हैं? अगर वो कानून विड्रॉ किए तो किसानों को दिल्ली में आने से रोकने का मकसद क्या है, क्या मतलब है? ये हमारा सवाल है उनसे। महाविकास आघाड़ी ने हमेशा हमेशा किसानों का साथ दिया है, किसानों के नेता हमारे साथ है और हमेशा हम साथ देंगे, किसानों के साथ खड़े रहेंगे। अमोनिया कापूस उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि धान उत्पादक शेतकरी यांना न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका घेऊन आज आम्ही आंदोलन केलंय। हे सरकार शेतकऱ्यावर होणारा हा अन्याय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मला वाटतं कापूस आणि धान आणि सोयाबीन हे शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी कापूस आणि सोयाबीन डंप करून ठेवलेला आहे, कारण भाव त्यांना मिळत नाही। म्हणून या स्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणारे सरकार आहे, शेतकरी विरोधी सरकार आहे, म्हणून त्याच्या विरुद्ध आज आम्ही आंदोलन केलेलं आहे। ये सरकार जो पूरे किसानों को लूट रही है और खास करके यहाँ के जो व्यापारी है, जो स्टॉकिस्ट है, उनको स्टॉक करने का मौका दे रही है, और जिस ढंग से हमारे किसानों की आत्महत्या हो रही है उसको नज़रअंदाज कर रहे हैं, इसके प्रति हम सारे लोगों ने खास करके महाविकास आघाड़ी ने अपना प्रदर्शन किया है। तसेच आज कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल आणि शेवटी काय निर्णय येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत।